बिस्किट पोहे संपले का? ओ टपरीवाले चाय द्या. गुड मॉर्निंग. अलंग किल्ला करून मदनगडावरती पोहोचायला रात्री उशीर झाला, त्यामुळे शूट्स वगैरे घ्यायला नाही भेटले प्रॉपर. आणि नाश्ता वगैरे सर्व करून झालं. टेंट वगैरे इथे खालीच लावलेले, आवरले. आणि आता आम्ही मदनगडावरती टॉप गाठायला चाललो आहे. टॉपला थोड्याशा गुफा आहेत, तर त्याही दाखवतो. ही पाहिलेली गुफा खूप विस्तीर्ण अशी आहे आणि कोणाकडे टेंट वगैरे अवेलेबल नसेल, काय नसेल, तर या गुफेमध्ये पण राहतात लोक. आणि आता आपण मदनगडावरती टॉपला जाऊन पुन्हा कुलंग किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत. चला. मदनगडावरून आपण उतरायला सुरुवात केली आणि आता आपण कुलंगगडाकडे जाणार आहोत. आणि इथे पण उतरताना रिस्की आहे खूप, सांभाळून. जिथे डिफिकल्ट वाटेल तिथे नाही जायचं पुढे, समजलं? आम्ही जाय ना पुढे. मदनगडाचा जे रॉक पॅच होते ते उतरून आम्ही आता खिंडीत चाललो आहे. खूप रिस्की वगैरे होतं, त्यामुळे कॅमेरा हँडलिंग वगैरे पॉसिबल नव्हतं. अजूनही काही लोक उतरत आहेत, चेतन वगैरे सगळे. आणि आता आम्ही खिंडीत चाललो आणि खिंडीतून आम्ही कुलंगवरती जाणार आहोत. चला. खिंडीमध्ये पोहोचलो आहे आणि खिंडीतून पुढे 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 चालत जायचं आहे. मग आपण कुलंग किल्ल्यावरती पोहोचू. आणि आता आपण खिंडीतून मदनच्या खिंडीतून चालत येऊन पुढे कुलंगच्या साईडवेने चाललो आहे.
दमलो आहे खूप. आपण मदन, हा जो समोर दिसतो त्या मदनगडचा टॉप उतरून ह्या अशा खिंडीत एक खिंड लागली, त्यानंतर दुसरी खिंड लागली, त्या दुसऱ्या खिंडीतून असं पूर्ण खालून असं चालत येऊन पूर्ण आता वर क्लाइंब करतो. आणि वरती हे बघा दाखवतो तुम्हाला, ह्या शिड्यांनी क्लाइंब करून वर चढायचं आहे, टॉप गाठायचा आहे. खालून खूप सारे दगडाचे पॅच चढून आल्यानंतर लास्ट आणि फायनल दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा हा एक पुन्हा पॅच लागतो. थोडा इथे स्टार्टिंगलाच रिस्की आहे, फोम वगैरे असेल तर जरा जपून फोम एका बाजूला करून घेणं बेस्ट राहील. हा पॅच चढतो, टॉप गाठूया, तर निवांत बोलूया. चला, समोर दिसणारा रिस्की पॅच चढून आल्यानंतर वरती आल्यावर हे म्हणजे गुहा लागते आणि पूर्ण थंड वातावरण आहे. आणि ह्या क्लाइंब केल्या पायऱ्या का आपण पोचतो टॉपला. मी भरपूरशी पब्लिक खाली राहिले. माझा विचार चालला की सावली टॉपला काय सावली नसेल, इथे बसतो, त्यांना भेटतो, मग त्यांना घेऊन वरती जाऊया. कमानीजवळ आलो आणि वरती जाऊन बघितलं तर अजून 2 गुफा आहेत बसण्यासाठी. उन्हाची बारीक तिरीपी येते, फोम माझा लागतोय खूप. आणि वरती येऊन बघितलं, हे बघा, हे जे सगळं लिहिलेलं आहे खरंच म्हणजे वाईट वाटतं. आपलेच गड किल्ले आहेत, आपणच जपले पाहिजेत. अशी नावं वगैरे लिहून काय आपल्याला कुठे मोठेपणा मिळणार नाही, काही नाही. उलटा 10 लोक ह्याच नावांवरती पाय ठेवतात, पाय लागून जातो. काय अर्थ आहे मग त्या गोष्टीला, का लिहायची? आणि असं आपल्याच गडकिल्ल्यांचं आपणच असं अस्तित्व का मिटवायचं असं करून? प्लीज प्रत्येकाने इत्येवेळी काळजी घ्या आणि असं काही जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. कोणी करत असेल तरी त्यालाही समजावा, गडकिल्ले आपलेच आहेत, आपणच जपले पाहिजेत. मला जो काही वेळ भेटला त्यात मी आराम न करता ही नावं जेवढी मिटवता येतील तेवढी मिटवण्याचा प्रयत्न केला. बघू शकता. खूप सारी रेस्ट घेतल्यानंतर सगळे आलेत आणि थोडंसं खाऊन वगैरे आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता थोडासा स्टॉप बाकी आहे गाठायला आणि वरती जाऊन आपल्याला टाकी पण आहेत बघायला आणि गणपती बाप्पाचं मंदिर वगैरे पण आहे. हा का एवढा बाकी आहे. कुलंगडाचा टॉप पॅच गाठला आहे आणि टॉप पॅच गाठल्यानंतर इथे पुन्हा दिसतात ती अलंगडासारखीच 12 टाकी आणि वरच्या बाजूस इकडे गुहा आहे. आपण पहिले टाक्यांकडे जाऊ. अशी टोटल 12 टाकी आहेत आणि ह्या टाक्यांच्याच मध्ये एक गणपतीची मूर्ती कोरलेली आहे दगडामध्ये. ती सध्या भग्न अवस्थेत आहे, म्हणजे कालांतराने जसा की दगडाचा आणि मातीचा जसा ऱ्हास होत जातो त्याच पद्धतीने अशी मूर्ती आहे इथे. आणि या बाजूला हे पूर्ण असे टाके आहेत बघा. थोडंसं टाक्यांपासून पुढे आलं चालत की इथे शिवलिंग लागतं दगडामध्ये कोरलेलं आणि तिथे त्रिशूळही उभं केलेलं आहे. आणि पुढे थोडंसं बघितलं तर पुन्हा टाके लागतात. आणि इथे आपला गडमाता पाहून झाला आहे बऱ्यापैकी. आपल्याला थोडं तिथे पण वरती जायचं आहे. तिकडे राजवाड्याचे अवशेष वगैरे काय असतील किंवा कोठारे वगैरे धान्याचे काय असेल ते पण आपल्याला पाहायचं आहे.
टाक्यांकडून आपण वरती आलो चालत. आणि जर इकडे पाहिलं तर इकडे धान्याची कोठारही बोलू शकतो आणि गुहाही आहेत. दाखवतो. आणि ह्या अशा गुहा आहेत. आणि ह्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर वरती वाड्याचे अवशेष लागतात. ह्या वाड्याच्या अवशेषांमध्ये पाहिलं तर आतमध्ये खोदलेलं टाकं आहे की विहीर आहे माहिती नाही. वरच्या बाजूने जाऊन पाहूया आपण. समोर दिसणारे वाड्याचे अवशेष. लवकरच जाऊया तिथे. तोपर्यंत आधी हे बघूया हे काय होतं. अरे बापरे, असं हे खोदलेलं आहे पूर्ण. वाड्याचे अवशेष. आणि खूप इथे खाली जर पाहिलं तर इथे टाकंही आहे छोटंसं एक. आणि सगळ्यात खूप मोठे असे वाड्याचे अवशेष इथे आहेत. आपण वरती पण जाऊ. हे टाकं आणि त्या वाड्याचे अवशेष आहे. वाडा जर नीट पाहिला तर बघून असं वाटतं या डिझाईनवरून, कारण ही मध्ये इकडे उंचवटा आहे आणि इथे एक पुन्हा एक छोटासा उंचवटा स्टेपनुसार आणि पूर्ण खाली खड्डा. असं बघितल्याने असं वाटतं आहे की जसं की आपण पाहतो पुढे सिंहासन असेल, इथे काय जे सेनापती वगैरे जे असतील बाजूने बसणारे, ह्या बाजूला वरती महाराणी वगैरे काय असेल, असाही प्रशस्त महाल असतो. तसाही बैठकीचा महाल जे एक प्रकारे बोलतो तशा पद्धतीने महाराज वगैरे असं हे मोठं राजगृह असू शकतं प्रशस्त असं, जिथे की राज्याबद्दल किंवा आपल्या गडकिल्ल्यांबद्दल जी काय असेल ती माहिती त्याबद्दल वागणं वगैरे दिलं जात असेल. पहिला जो वाड्याचा अवशेष सापडला त्या वाड्याच्या अवशेषाच्या मागे कमीत कमी 1 2 3 4 5 खाली एक आहे 6 ते 7 टाकी आहेत. बघू शकता इकडे पण आहेत मस्त असं. आणि जर नीट पाहिलं तर आपण जो अलंग मदन कुलंग हे जे 3 गड किल्ले केले दुर्ग त्रिकूट, त्यामध्ये हा आपला शेवटचा आजचा किल्ला कुलंग. आणि त्याचा हा जो तुम्ही सर्व विस्तार पाहिलात तर तो विस्तार हा इथे होऊन संपतो इथे. आणि आपली 2 दिवसाची ही भटकंती जी होती दुर्ग त्रिकूट नाशिकमधली, तर ती आज आपली कंप्लीट झाली फायनली सक्सेसफुली. आता आपल्याला उतरायचं आहे, गावामध्ये जायचं आहे, गावामधून घरी रवाना व्हायचं आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या ह्या मित्राचा भावाचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अजून खूप सारे छान छान व्हिडिओ पण सगळ्यांसमोर येतील. धन्यवाद.